कार सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नदानासारखं पुण्य नाही. पोटासाठी दाही दिशा, कारे फिरविशी जगदिशा. अशा प्रकारे आपल्याला नव्हे, संपूर्ण प्राणी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या अन्नासंबंधीचे विचार लहानपणापासूनच आपण ऐकत आलोय. नव्हे, ते आपल्या रोमारोमात भिनलेत. म्हणून सगळ्या प्राणीमात्रांचं जिवंत राहण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे अन्न आहे. त्यामुळे आपली सगळी संस्कृती, विचारसरणी, आपली भाषा अन्नाभोवती फिरते. भाषेच्या दालनात एकदा नजर टाकली ना, तर सगळीकडे अन्न देवतेचा संचार आपल्याला दिसतो. आपलं रोजचं जगणं, रोजचं बोलणं, व्यवहार यात अन्नाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही बरं का. अगदी बालपणापासून हा घास जीवचा, एक घास खाऊचा ऐकूनच आपण भरण पोषण होत असतं आपलं. आपल्या मराठी भाषेतल्या शब्दसमूहांचा, वाक्प्रचारांचा, म्हणींचा खजिना पाहिला ना, तर मग विचारूच नका. शेजीने खाऊ घातला भात, आईने फिरवला हात. पोटात कावळे ओरडणे, पिहळत हो गोरी, अर्ध्या हकुंडात पिवळं होणं. वड्याचं तेल वांग्यावर, खाई गोड की आई गोड, नावडतीचे मीठ आळणी. तिळा दार उघड, एक तीळ 7 जणात वाटून खाल्ला. सुदाम्याचे पोहे, आवळा देऊन कोहळा काढणं. दुधावरची साय, दुधाची तहान ताकावर भागवणं. दही खाऊ, मही खाऊ, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. अरे बाप रे, ही यादी न संपणारी आहे. आणि काव्यप्रांतात बघाल ना, तर अन्न ब्रह्मानं हजेरी लावली आहे. यामध्ये मग आंबा पिकतो, रस गळतो, मामी मोठी सुगरणं, रोज रोज पोळी शिकरणं. यासोबतच कथा वाङ्मयात अगदी पुराणापासून ते आजच्या कथा, गोष्टी, कहाण्यांमध्ये या अन्नदेवतेचा वावर आपल्याला दिसून येतोय. अशी ही अन्नाची महती सांगण्याचं कारण म्हणजे काय माहितीये तुम्हाला? कारण आज आहे 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणून आपण साजरा करत असतो. आपल्या सगळ्या मानवी जीवनाला व्यापून उरणारी मानवाची संस्कृती, त्याचं साहित्य, पुराण, भाषा, विचारसरणी, दृष्टिकोन सारं या अन्नाभोवती फिरतं. त्याचा जीवच अन्नमय प्राण आहे. म्हणूनच संस्कृतीनं अशा या अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलंय. म्हणूनच अन्नाचा मान ठेवून, त्याला भजून खाणं हेच आपलं कर्तव्य आहे. अन्नाची नासाडी न करणं हेच व्रत आपण घ्यायला हवंय. आजही पुष्कळ घरी अन्न कचऱ्यात टाकलं जातं. लग्न समारंभामध्ये अन्नाची नासाडी आपण पाहतो, तेव्हा आपण विचारपूर्वक वागायला हवंय. मिडास राजाची कथा काय सांगते? म्हणून अन्न ही राष्ट्रीय संपत्ती आहे असं लक्षात घेऊनच अन्नाचा दुरुपयोग आपण थांबवायला हवाय. गरजूंना अन्न देऊयात. स्वतःच्या ताटातले 4 घास इतरांनाही देऊयात. हा अन्नाचा दुरुपयोग थांबवायला हवा. आणि म्हणूनच जोवरी सुखाचा घास नसे सर्वांना, जोवरी न झाल्या उन्नत अवघ्या मान, तोवरी न मानू प्रगत पथावर देश, तोवरी असेलच अंगावर रणवेश. यासाठी प्रत्येकानं अन्नधान्याच्या बाबतीतला आपापला खारीचा वाटा उचलूयात. खाशील तसा होशील अशी ही एक म्हण आहे. म्हणजेच काय, तर आपण जे काही खातो त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. चांगलं पौष्टिक खाल्लं तर साहजिकच प्रकृती सुदृढ राहते. आणि म्हणूनच पोषण या संकल्पनेबद्दलची जागरूकता वाढीला लागण्यासाठी दरवर्षी आपण राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा करतो आणि जागृती करतो. चांगलं संतुलित पोषक अन्न घेऊयात आणि आनंदी जगूयात. जगूया आनंदी.